नमस्कार, मी दिगंबर मांजरेकर या नादेवडे हायस्कूलचा माजी विद्यार्थी म्हणून बोलतोय. शाळा वाचवा, शिक्षण वाचवा या अभियानामध्ये आज आम्ही सगळे सहभागी झालो आहे. कारण आमचा वैभवडी तालुका डोंगराळ भाग आहे. पटसंख्या अभावी म्हटलं तर वैभवडी डोंगराळ भागामध्ये मुलांचं प्रमाण हे कमी आहे. त्यामुळे शासनाने यावरती जरूर विचार करावा. कारण आम्ही नादेवडे गाव पूर्ण आज या योजनेमध्ये सहभागी झालो आहोत. कारण आमच्या मुलींचं शिक्षण हे आमच्या नादेवड्यातून वैभवडी ते तळा हे 8 ते 9 किलोमीटर लांब आहे. हे शिक्षण घेण्यासाठी आमच्या मुलांना आम्ही जास्तीत जास्त ग्रामीण भागातील असल्यामुळे न परवडणार आहे. त्यामुळे शासनाने याचा जरूर पूर्ण विचार करावा असं मी शासनाला विनंती करतोय. नमस्कार. नादेवडे ग्रामविकास मंडळ मुंबई ही मुंबई स्थित संस्था या इथल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक शोषण होत होतं याचा अभ्यास करून 1982 साली स्थापन झाली आणि गावातल्या मुलांना जे शिक्षणापासून वंचित राहणार होते त्यांच्यासाठी शैक्षणिक चळवळ उभी केली. त्या चळवळीचा भाग म्हणून त्या हायस्कूलची स्थापना केली. या हायस्कूलमधून आजवर बरीचशी मुलं शिकून जाऊन नावलौकिक कमवलेले आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की इथे रोजगाराचं साधन नसल्यामुळे बरेच मुलं मुंबई स्थित किंवा अन्य शहराकडे गेल्यामुळे इथली पटसंख्या कमी झाली आणि त्याचाच परिणाम आपल्या या शाळेच्या दर्जावर झाला. दुर्दैवाने शाळा बंद होण्याचे आता निकष लागू आमच्याही शाळेला झाल्यामुळे अनेक मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहतील. शासनाने एक नवीन धोरण जाहीर केलंय की नजीकच्या शाळेत त्यांचं समायोजन करायचं. पण एकंदर प्रवासाची व्यवस्था बघितली आणि हा डोंगराळ भाग जर याचा विचार केला तर ते सगळ्या मुलांना किंवा पालकांना शक्य होईल असं वाटत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करून शासनाने हा निर्णय रद्द करावा अशी आमची विनंती आहे. नमस्कार, मी नादेवडे तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम इसवलकर. सध्या हे शासनाचा जो GR आलेला आहे शाळा बंद, त्याबद्दल बोलायचं झालं तर तारीख म्हटलं 15 मार्च 2024चा जो GR आला शासनाचा तो रद्द व्हावा शासनाचा GR. कारण त्या GRमुळे आपल्या शाळांचे किंवा म्हणजे गावातील मुलांचे फार नुकसान होणार आहे. कारण ती मुलं बाहेर जाऊ शकत नाहीत. तळा वैभवडीला जायचं म्हटलं तर 10-10 किलोमीटर अंतर आहे. प्रवास खर्च किंवा हे म्हटलं तर शेतकरी आहेत सगळे लोक नादेवड्यामध्ये बरेचसे. आणि ही शाळा उभी राहण्यासाठी या गावातील पूर्वीच्या लोकांनी जुन्या लोकांनी फार कष्ट केलेले आहेत की शाळा बनवण्यासाठी लोकांनी जमिनी आपल्या फुकट दिलेल्या आहेत संस्थेला. आणि शून्यातून ही शाळा निर्माण झालेली आहे. तरी मला शासनाला असं सांगायचं आहे की ही शाळा बंद नाही झाली पाहिजे. आमच्या गाव म्हणून नादेवडे गाव म्हणून आमचा त्या ह्याला विरोध असणार. नमस्कार, मी मिलिंद ठाकूर. मी नादेवडे गावातून शाळा वाचवा, शिक्षण वाचवा या संदर्भात म्हणजे इथे आमच्या शाळेत हायस्कूलमध्ये मीटिंग आहे. तर जो GR काढलेला आहे संस्थेने तो GR लवकरात लवकर रद्द करावा. कारण आमच्या या शाळेमध्ये आता 20 पेक्षा कमी जर पटसंख्या झाली तर हे हायस्कूल बंद होईल. आणि आमच्या ज्या शाळेत इथे विद्यार्थी आहेत त्यांना बाहेर कुठेतरी शिक्षणासाठी जावं लागेल. आणि ते आता ह्या शाळेत म्हणजे गावच्या ठिकाणी हे शक्य नाहीये. तरी जो GR आहे तो लवकरात लवकर रद्द करावा. आणि जे पालक आहेत इथून स्थलांतरित झालेले नोकरी धंद्याकरिता, त्यामुळे हे जे सगळं काय चाललेलं आहे म्हणजे आमच्या गावातली लोकसंख्या कमी झाली त्याच्यामुळे आणि एकंदरीत त्याच्यामुळे मुलं पण कमी झालेली आहेत. आणि आता सांगायचं झालं तर आणखी दुसरं म्हणजे जे विद्यार्थी बाहेर जात आहेत इथून शिकायला, गावात राहत आहेत पण बाहेर जात आहेत, ते जर थांबलं तरी सुद्धा शाळा वाचू शकतात. एवढंच सांगतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संतोष रामचंद्र पेडणेकर. मी नादेवडे ग्रामविकास मंडळाचा सदस्य आणि नादेवडे जी संस्था आहे त्याचे मी व्हाईस चेअरमन आहे. तर मी आपणास असं सांगू इच्छितो की जो 15 मार्च 2025 रोजी जो शासनाने GR काढलाय तो रद्द व्हावा. कारण मी खरोखर सांगू इच्छितो की जे राजकारण्यांना सुद्धा की जी कोकणाची जी भौगोलिक परिस्थिती आहे खूप वेगळी आहे. कारण का आपल्या कोकणामध्ये रोजगार निर्मिती कमी प्रमाणात होते, त्याप्रमाणे
त्यामुळे या ठिकाणी खूप म्हणजे जी शिकलेली मुलं आहेत ती इथे राहत नाहीत, ती दुसऱ्या पुन्हा मुंबई या शहराकडे स्थलांतरित करतात. त्यामुळे परिस्थिती खूप बिकट होते. त्यामुळे तिकडे ते स्थलांतरित झाल्यामुळे त्यांची मुलं जी होणार आहेत ती मुंबईत प्रामुख्याने शिकतात. त्यामुळे आजची ही जी परिस्थिती ही खरोखरच आपल्या ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती ही खूप मोठ्या प्रमाणात व्हावी अशी मी आपणास याच्या माध्यमातून आपणास विनंती करतो. सबस्क्राईब करा.